घाबरलंय. राज ठाकरेंना एकनाथ शिंदे घाबरलंय. आता एकनाथ शिंदे राज ठाकरेंना कसे घाबरू शकतात? दोन्ही बाहुबली नेते चढाओढ, एक उपमुख्यमंत्री पदावरती आणि जो एक सत्तेवरती नसून सुद्धा सत्तेच्या भेगा खाड 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 पाडायला भाग पडतो असा दुसरा नेता. मग कसं कोण कोणाला घाबरू शकतं? परंतु काळ राज ठाकरेंचा चालू झालेला आहे मित्रांनो. याच्यासाठी हे सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात जास्त लोकप्रियता लाभलेला नेता, परंतु संवैधानिक किंवा संसदीय लोकशाहीमध्ये सर्वात दुबळा नेता म्हणजेच राज ठाकरे. सत्तेच्या पटावरी जरी हा माणूस राजा नसला तरी रस्त्यावरती आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी मनाच्या मनामध्ये बसलेला एकमेव माणूस म्हणजे राज ठाकरे, ज्यांच्या सभेला एकही रुपये न देता लाखोंची गर्दी जमते. मुळात मनसे कोणत्याही सत्तेवरती नसल्यामुळं आर्थिक बालाबल ह्या गोष्टींची कधीच त्यांचा आणि आर्थिक गणितांचा संबंध आला नाही आणि त्यामुळे कुणी म्हणू शकत नाही की मनसेने इतकं पैसे वाटले आणि माणसं आणली. त्यामुळे जी गर्दी आजपर्यंत झालेली आहे ती प्रामाणिकपणानं आणि राज ठाकरे या नावाच्या करिश्म्यावरती झालेली आहे. परंतु अडचणी असतात, संघर्ष असतो. राजकारण ही अतिशय संयम आणि अग्निपरीक्षा असते संयमाची, आणि ती राज ठाकरेंनी संयम आणि अग्निपरीक्षा पास केली आणि सध्या काळ आलेला आहे, सुखाचा काळ आलेला आहे पक्षासाठी. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जे कोणी निष्ठेनं राहिलेली माणसं आहेत त्यांच्यासाठी नंदनवन आहे. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत. मुंबई महापालिका दोघांनी मनापासून लढायचं ठरवलेलं आहे. महिन्याभरामध्ये जवळजवळ दोघांमध्ये 10 ते 15 वेळा भेटी झाल्या, स्नेहभोजनं पार पडली. भाऊबीजेच्या कार्यक्रमाला उद्धव आणि राज साहेब, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे सर्वजण एकत्र आले. याच्यातून असं स्पष्ट होतंय की नुसतंच राजकीय विचारानं नाही तर मनापासून आणि मनापर्यंत दोघं एकत्र आलेले आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंतची सत्ता हस्तगत करायची असेल तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आम्ही एकत्र जपतोय हे नॅरेशन महाराष्ट्रासमोर जाणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच दोघांनी सर्व मतभेद विसरून येणाऱ्या राजकीय हितासाठी, आपल्या स्वतःच्या आणि त्याचबरोबर आपल्या राजकीय पक्षांच्या हितासाठी दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलेलं आहे. मग याच्यामध्ये एकनाथ शिंदेंचा काय संबंध? तर मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, शिवसेना पक्ष फोडला, 40 आमदार आणि त्याचबरोबर शिवसेना पक्षाचं चिन्ह बळकावलं. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये त्याची सुनावणी चालू आहे. 11 नोव्हेंबरला पक्षाचा अंतिम सुनावणी होणार आहे आणि पक्ष आणि चिन्ह कोणाला हे त्या ठिकाणी प्रूफ होणार आहे. एकनाथ शिंदेंच्या मनामध्ये भीती अशी चालू झालेली आहे की एका बाजूला भारतीय जनता पार्टीसोबत सुद्धा त्यांचं काही आलबेल नाही आहे. भारतीय जनता पार्टीनं शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पद दिलं, फ्री हँड दिला, परंतु सध्या तसा फ्री हँड मिळत नाही आहे. प्रत्येक गोष्टीवरती देवेंद्र फडणवीस चौकशी बसवत आहेत. प्रत्येक कागदावरती सही करताना देवेंद्र फडणवीस हात आकडता घेत आहेत. एकनाथ शिंदे यांना कार्यकर्त्यांना मनावशी ताकद सध्या देता येत नाही आहे. आणि ज्यावेळेस राज आणि उद्धव एकत्र येतील त्यावेळेस एकनाथ शिंदेना कोणताही अधिकार राहत नाही आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगण्याचा. कारण बायोलॉजिकल वारसदार ज्यावेळेस एकत्र येतील आणि त्यातल्या त्यात राज ठाकरे यांची तोफानी भाषणं ज्यावेळेस उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या व्यासपीठावरून ज्यावेळेस धाडायला लागतील त्यावेळेस पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या करिश्मेची आठवण येईल. उद्धव आणि राज एकत्र झाल्यानंतर मराठी माणूस त्यांच्या मागं निर्विवादपणे पाठीमागे येईल. 99% मराठी माणूस त्यांच्या पाठीमागे येईल. आणि याच्यातूनच सध्या जे काही भाजप आणि इतर पक्षांतर्गत मुंबईचं सर्वे घेत आहेत त्याच्यामध्ये असं लक्षात येतं आहे की मुंबईची सत्ता ही ठाकरे बंधूंकडे जाते आणि ठाकरे बंधूंकडे गेली तर मुंबईचा महापौर कदाचित 2.5 वर्षे शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्यामध्ये वाटून घेतलं जाईल. स्टँडिंग कमिटी, परिवहन कमिटी, कॉन्ट्रॅक्ट, प्रचंड काम आहेत मुंबईमध्ये, आर्थिक गणित, आणि त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ह्या गोष्टी लाभायला मिळणार आहेत. आणि मित्रांनो, एक विचार करा, जो माणूस सत्तेत नसताना पक्ष टिकवू शकतो, लाखोंच्या सभा घेऊ शकतो, सत्ता आल्यानंतर या माणसाच्या पाठीमागं कोण कोण येईल? प्रचंड विचार करण्यासारखी आणि थक्क करण्यासारखी गोष्ट आहे. सत्ता नसताना लाखोंच्या सभा, सत्ता नसताना जबरदस्त नियोजन,
मग सत्ता असताना पैशाची गणित, मजबूत अर्थकारण आणि मजबूत पक्ष ह्याच्याजवळ, मजबूत पक्ष संघटनेच्या जोरावरती राज ठाकरे काय काय करू शकतील. आणि एकनाथ शिंदेनं याचीच भीती आहे की आपल्याला राज ठाकरेंनी कोलंबस दिलेला आहे, राज ठाकरेंचा वापर करण्याचा प्रयत्न या लोकांनी केला, हे कोणी नाकारून चालणार नाही. लोकसभेला राज ठाकरेंनी त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला, परंतु त्या पाठिंबाची किंवा उपकाराची परतफेड एकनाथ शिंदेनी केलेली नाही, हे सर्वांना माहिती आहे. राजू पाटील, कल्याण डोंबिवलीचे त्यांनी प्रचंड मदत श्रीकांत शिंदेसाठी केली. वेगवेगळ्या मतदारसंघात लोकसभेला राज ठाकरेंनी मदत केली, त्या मदतीची कोणतीच परतफेड झाली नाही. उलट जे काही दादरमध्ये झालं राजपुत्र अमित ठाकरे यांच्या बाबतीमध्ये, ते राज ठाकरे कधी विसरू शकत नाही. कारण राज ठाकरे हे नुसते ठाकरे नाहीत, तर राज ठाकरे हे यांच्या डोक्यात युगोसुद्धा आहे, स्वाभिमान असतो. ते फाट्यावर कोलतात भल्या भल्यांना आणि ते राज ठाकरे विसरणार नाहीत. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेना भीती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपली काय केली जाणार नाही. ठाकरे एकदा रस्त्याने चालले की फायरिंग त्यांचं थांबू शकत नाही. त्यांचं फायरिंग ज्या पद्धतीनं तोंडातून त्यांच्या शब्द गोळीप्रमाणे निघतात, ते कोणीही विकत घेणारा, त्यांचं इमान विकत घेणारा आजपर्यंत कोणी जन्माला आले नाही. आणि म्हणूनच एकनाथ शिंदेना कर्म आठवत आहेत. भीती आहे, राजकीय भीती म्हणू शकतो आपण. ती राजकीय भीतीमुळे एकनाथ शिंदे सध्या व्यतीत आहेत का, असं सुद्धा बोललं जात आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.